बलिदान मासासाठी. नेमके बलिदान मास म्हणजे काय? तर संभाजी महाराजांना महिनाभर जो त्रास झाला त्याविषयी त्यांनी जे बलिदान दिले, धर्माविषयी जे बलिदान दिले, तो हा काळ म्हणजे बलिदान. आपण 18 फेब्रुवारी ते 18 मार्चपर्यंत हा साजरा करतो, पाळतो. खरं सांगायचं झालं तर ईश्वरदास यांनी औरंगजेब नामा म्हणून एक ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये औरंगजेबाची पूर्ण कारकिर्दीत त्याने काय केलं हे सगळं सांगितलेलं आहे. आता यामध्ये काय आहे तर शिवाजी महाराजांना कसे त्रास दिले त्याने फक्त दोनच गोष्टी पाळल्या आणि त्यासाठी संभाजी महाराजांना त्रास दिला. त्यातील पहिला मुद्दा असा की संभाजी महाराजांनी धर्मांतर करावे आणि दुसरे म्हणजे ज्यावेळी त्यांना त्रास होतो त्यावेळी त्यांच्या मुखामधून आवाजच येत नाही. वेदना होतात, आपल्याला खचल्यावर देखील वेदना होतात, पण संभाजी महाराजांना वेदना कशा होत नाही याबद्दल त्यांनी मत मांडले. याबद्दल त्याला वाईट वाटत होते की हे कसं होत नाही. संगमेश्वरला जायच्या आधी संगमेश्वरला गेल्यानंतर एक बहादुरी गडावर ही सगळी घटना घडली. बहादुरी गडामध्ये औरंगजेबाचे एक शिबिर होते. त्या शिबिरामध्ये संभाजी महाराजांना नेले आणि अंशतः अंगावर एकही अशी जागा सुटली नाही की तिथे जखम झाली आणि एवढी भयानक जखम की आतमधले इंद्रिय देखील दिसली आणि या जखमेवर मीठ मिरची हे सगळे चोळले. सांगा किती वेदना झाल्या असतील. आपल्याला ऐकवत देखील नाही, साधं खरचडलं तरी आई गं दुखतं असं आपण सांगतो. संभाजी महाराजांना किती वेदना झाल्या असतील. अरे कोण आहे रे तिकडे, या त्याने असा आदेश केल्यावर आणि एक काम करा, 2 अशा सळ्या घेऊन या, लोखंडी सळ्या घेऊन या, गरम करा आणि घाला त्या संभाजीच्या डोळ्यामध्ये असं सांगितलं त्या औरंगजेबाने. कोणत्या दगडाचा बनलेला तो? कोणत्या दगडाचा बनलेला? तो जो नोकर होता, तो जो दास होता, तो समोर गेला आणि म्हणाला, महाराज मला हे जमणार नाही, मी तुमच्या वडिलांच्या समान आहे, मला तुम्हाला त्रास द्यायला जमणार नाही असे त्याने सांगितले. एवढ्या मोठ्या मनाचा पण तरी देखील काय करणार. संभाजी महाराज म्हणाले तुला जे काम सांगितले ते कर, बाकी सगळं जाऊन दे, पण मला तुमच्या जागी मी माझा मुलगा मानतो, मी माझ्या मुलाला असा त्रास झालेला बघू शकत नाही, तर तुला कसा रे बघेन राजा, हे मला योग्य नाही, तुझं काम कर रे तू. संभाजी महाराजांनी अशा आवेशामध्ये सांगितलं. लोखंडी केलेल्या गरम सळ्या डोळ्यांमध्ये घालणार, पण तो दास सांगू लागला की नाही, मला तुमचे हे डोळे उघडे आहेत आणि तुमच्या उघड्या डोळ्यांमध्ये मी अशा सळ्या घालू शकत नाही, म्हणून त्याने सांगितलं. अरे घाबरतो की काय, या उघड्या डोळ्यांनी मला शेवटचा महाराष्ट्र बघायचा आहे. माझ्या वडिलांनी मला सांगितलं, धर्माबद्दल लढायला मला सांगितलं. मला माझ्या वडिलांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की धर्मासाठी कसं लढायचं आणि मी आता पुढच्या भविष्याला सांगणार आहे की धर्मासाठी कसं मरायचं. ऐकून घ्या, कसं मरायचं धर्मासाठी. डोळ्यामध्ये त्या गरम कडकडीत तापलेल्या सळ्या घातल्या, खसकन फिरवल्या आणि रक्तबंबाळ झाले. हो संभाजी महाराज रक्तबंबाळ झाले. एवढंच नव्हे तर मनामध्ये नुसतं भगवंताचं नाव होतं. कोणाचं तर जगदंबेचं, जगदंबा उदयोस्तु, जगदंबा उदयोस्तु, जगदंबा उदयोस्तु हा नाम त्या औरंगजेबाला सहन होत नव्हता. ज्या वाटेने तो हे नाम घेतो ती जिव्हाच त्याची छाटून टाका, म्हणून घेतली जिव्हा छाटून टाकली, फेकून दिली तिथे. किती वेदना झाल्या असतील. अहो तोंडावाटे घेणारं ते नाम ते थांबलं हो, पण मनामधल्या नामाचं काय करणार. जगदंब जगदंब असे नामस्मरण सुरूच आहे. तुम्ही सांगा धर्मासाठी हे फक्त केलं ना हो. पुण्याच्या बाजूला एक तुळापूर नावाचं एक गाव आहे. त्या जंगलामध्ये संभाजी महाराजांना लिहिलं. तिथे कवी कलश देखील होते. दोघांनाही घेतलं, दोघांचेही तुकडे केले आणि ज्या शिरावर जिजाऊंचा हात होता, ज्या शिरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा हात होता, ज्या शिरावर जगदंबेचा हात होता, तेच शिर छाटून टाकले. अहो दसऱ्याच्या आदल्या दिवशी ही सगळी घटना घडली. मुद्दाम चांगल्या दिवशी गुढीपाडव्या दिवशी ही सगळी घटना घडली. मुद्दाम की हिंदूंना त्रास व्हावा. बघा आम्ही तुमच्या राजांना मारले,
बघा आम्ही राजांबद्दल काय केले, तुमची देखील अशीच अवस्था होणार. तत्पूर्वी धर्मांतर करा. फक्त एकाच गोष्टीसाठी आपल्या हिंदू मुलींनी ज्यावेळी धर्मांतर केले त्यांना विचारू, तुम्ही कोणत्या धर्मात सुखी आहात? हिंदू धर्मात सुखी होता की त्या धर्मात सुखी आहात? 100 पैकी 99% मुलींचं उत्तर असणार की आम्ही हिंदू धर्मात सुखी होतो. हिंदू धर्मात जे मिळतं ते अन्य धर्मात मिळत नाही. कोणालाही विचारा, हिंदू धर्मासारखा पवित्र श्रेष्ठ धर्म होणे नाही आणि नसणार देखील. एवढं बोलून मी इथंच थांबते. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. भारत माता की जय.